रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. केज शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या 117,66,69,300 रुपयांच्या निधीला मिळाली तांत्रिक मंजुरी. केज शहराला पाण्याचा थेंबही कमी पडू देणार नाही, हरुणभाई इनामदार. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठांचे हरुणभाई व सीताताईंनी मानले आभार. केज शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या 117,66,69,300 रुपयांच्या निधीला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासह लोकप्रतिनिधी व वरिष्ठांचे आणि पत्रकार बांधवांचे राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाचे नेते तथा गटनेते ज्येष्ठ डॉक्टर हरुणभाई इनामदार व नगराध्यक्ष डॉ. सौ सीताताई यांनी आभार मानले. आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ज्येष्ठ नेते हरुणभाई इनामदार यांनी म्हटले की केज शहराला पाण्याचा थेंबही कमी पडू देणार नाही. नवीन पाणीपुरवठा योजनेचा शासन स्तरावर पाठपुरावा करून सर्व प्रक्रिया पूर्ण करून येत्या 3 महिन्यात कामाला प्रत्यक्षात सुरुवात करणार आहेत. या योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी किमान 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी लागेल. तर नगराध्यक्ष डॉ. सौ सीताताई बनसोड यांनी बोलताना सांगितले की सध्याची जुनी पाणीपुरवठा योजना ही जीर्ण झालेली असल्यामुळे सतत नादुरुस्त होत आहे. आम्ही वेळोवेळी दुरुस्तीचे काम करत आहोत. त्याचबरोबर शहरात मोठ्या प्रमाणात गरजेनुसार बोरवेल घेतलेले आहेत व आज रोजी बोरवेल घेण्याचे काम चालू आहे. यापुढेही भविष्यात गरजेनुसार आम्ही बोरवेलचे नियोजन करून पाण्याचा प्रश्न मार्गी लावत आहोत. नागरिकांना पाण्याची अडचण भासू देणार नाही. शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी, नागरी सुविधा, नागरिकांच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी आमचे नेते हरुणभाई इनामदार व मी आणि आमचे सर्व नगरसेवक आम्ही कटिबद्ध आहोत, असे बोलताना सांगितले. स्वर्गीय विमलताई मुदंडा यांच्या कार्यकाळामध्ये केज शहराला पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. परंतु या पाणीपुरवठा योजनेचा कालावधी हा जवळपास 30 ते 35 वर्षाचा कालावधी झालेला असून सदर योजना ही निकामी झालेली आहे. त्याचबरोबर केज शहराची वाढती लोकसंख्या व पूर्वीच्या लोकसंख्येत आणि आज रोजीच्या लोकसंख्येत केज शहराची व्याप्ती वाढलेली आहे. यामुळे केज शहरात गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न हा ज्वलंत व भेडसावणारा आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून केज नगर पंचायतची सत्ता गटनेते हरुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई यांच्याकडे आली. तेव्हापासून केज शहराच्या विकासातील सर्वात ज्वलंत असा मोठा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन स्तरावर गटनेते हरुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी पाठपुरावा करून पाणीपुरवठा योजनेला तांत्रिक मंजुरी मिळवली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे पाणी योजनेचा प्रश्न हा निर्णायक टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. उर्वरित प्रक्रिया ही येणाऱ्या 3 महिन्याच्या कालावधीत पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, अशी माहिती गटनेते हरुणभाई इनामदार व नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. केज नगर पंचायत व जनविकास परिवर्तन आघाडीची सत्ता येताच गटनेते व नगराध्यक्षा यांनी योजनेचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली असता पूर्वीची ही योजना 35 कोटी रुपयांची प्रस्तावित होती. परंतु यामध्ये सध्याची शहराची वाढती लोकसंख्या व पुढील 30 ते 35 वर्षामध्ये वाढणारी लोकसंख्या याचा लेखाजोखा घेऊन वेळोवेळी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व वरिष्ठांच्या सल्ल्याने आणि सखोल अभ्यास करून भविष्यातील वाढती लोकसंख्या, पाण्याची गरज, जलसाठवण क्षमता, शहरांतर्गत पाईपलाईन, पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारा वीज पुरवठा, सर्व टेक्निकल तांत्रिक बाबींचा अभ्यास करून व आढावा घेऊन सदर योजनेत आवश्यक ते बदल करून 117,66,69,300 रुपयांच्या या योजनेला तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. या योजनेमध्ये धणेगावपासून ते केज शहरापर्यंत व शहरांतर्गत पाईपलाईन यासह जवळपास 90 ते 95 किलोमीटरची नवीन पाईपलाईन, शहरातील बीड रोडवरील सध्याच्या पाण्याच्या टाकीच्या येथे 2, भवानीमाळ येथे 1, बीड रोडवरील कचरा डेपो येथे 1, कळंब रोड परिसरात 1 अशा एकूण 5 नवीन पाण्याच्या टाक्या, विद्युत पुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प, पंपिंग व्यवस्था, शहरांतर्गत पाईपलाईन करतेवेळी रस्त्याची दुरुस्ती यासह इतर नाविन्यपूर्ण बाबींचा आधारे ही योजना केज शहराच्या 4ही बाजूंच्या सीमा हद्दीपर्यंत राबवण्यात येणार आहे. त्यामुळे या नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे शहरातील पाणी वितरण व्यवस्था ही अधिक सक्षम होणार असून
याचा शहरवासियांना नियमित वेळेत मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने याचा फायदा शहरवासियांना होणार आहे, असे पत्रकार परिषदेत गटनेते हरणभाई इनामदार, नगराध्यक्ष सौ सीताताई बनसोडे यांनी माहिती दिली। या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते हरणभाई इनामदार, नगराध्यक्ष डॉक्टर सौ सीताताई बनसोड, गटनेते राजूभाई इनामदार, नगरसेविका पद्मिनी अक्का शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।